हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। चला आपण साहित्य बघूया। कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आहे, शेंगदाणे आहेत आणि डाळ आहेत। हे मी पोहे भिजवून घेतलेले आहेत। तेल गरम करत ठेवले। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तडतड करते। तेल गरम झाले, कांदा टाकून घ्यायचा। कांदा छान परतून घ्यायचा। एकदम सोपी रेसिपी आहे। पोहे आहेत हे कांदे पोहे। हे बघा, छान कांदा परतून घ्यायचा। कांदा थोडासा परतला की त्याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची, म्हणजे मिरची पण छान भाजून निघेल। आपल्या आवडीनुसार कमी जास्त मिरची करायची, म्हणजे जास्त आवडत असेल तिखट तर जास्त मिरची टाकायची। हे बघा, शेंगदाणे आणि डाळ टाकून घेतले तेलामध्येच। ते पण छान परतून निघतील कांद्यासोबत। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि आणखी एक आधा मिनिट परतून घ्यायचं छान। थोडीशी हळद टाकायची आता। आता हे बघ परतलेलं आहे छान। आता हे भिजवलेले पोहे त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण। पोहे टाकले की छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं। छान झालेले आहेत कांदा पोहे। हे नाश्त्यासाठी खूप सोपं आहे पोहे बनवणं, पटकन होतात। हे वरून आपण कोथिंबीर टाकून घ्यायची। बघा किती सुंदर दिसतात पोहे। कोणाला आवडत असेल तर ते बटाटे पण टाकू शकतात त्यात। कोण बटाटे पण टाकतं ह्याच्यामध्ये पोह्यात। हे बघा झाले। आता प्लेटिंग करून घेऊया आपण। बघा किती छान आहेत। थोडीशी कोथिंबीर टाकूया। रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राइब करा। आपण लवकरच भेटूया एक नवीन रेसिपी सोबत। एकदम सोप्या रेसिपी असतात। सबस्क्राइब करा आणि लाईक करा। थँक यू।